भयो अशी काय झाली राखी? ते आगे मी थर ठेवलेली तेव्हा वाशी नव्हती. माझ्याकडे काय बघते? काय झालं? बाबा मी माझ्या राखीवर दादा असा लिहून चिटकवलेला. तर काहीतरी पडला वाटतं. मी दुसरा बनवून आणतो. भयो थांब. तू फक्त धागा जरी बांधलास ना तरी चालेल मला. अगं तो धागाच आपल्या दोघांच्या भावा बहिणीच्या नात्याला घट्ट बांधून ठेवणार आहे. आणि तसंही भयो राखी चांगली असण्यापेक्षा आपल्या दोघांचं भावा बहिणीचं नातं चांगलं असणं जास्त महत्वाचं आहे. हीच राखी बांध मला. हॅपी रक्षाबंधन. थँक यू. व्हॉट? या भिकारडीला पण गिफ्ट दिलं दादाने. पण माझं गिफ्ट हिच्यापेक्षा बेटरच असणार आहे. आय नो दॅट. Arav Dada is the best brother in the whole world. Oh my God. हिरा बघू काय गिफ्ट दिला आरव दादाने. तू का आलीयस? मला नाही बोलायचं तुझ्याशी. हिरा आपल्या मम्मावर कोणी एवढं रागवतं का ग? सॉरी. बघू ना काय गिफ्ट दिलंय. वा स्मार्ट वॉच दिलाय. माझ्या स्मार्ट हिरासाठी स्मार्ट वॉच. मस्त सूट होईल तिला. बयोला काय दिलंय? ती बघ आली. तिलाच विचार. सगळीकडे बरोबर कशी तडमडतेस ग तू? मी माझा बॉक्स ठेव केलेला आहे. हे बघ माझ्या इराला तिच्या दादाने स्मार्ट वॉच दिलंय. वा मस्त. तुला काय दिलंय तुझ्या आरव दादाने? बघताय हा उघडून. सेम स्मार्ट वॉच. पण तुला हे ऑन तरी करता येणार आहे का? आणि हे तू घालणार आहेस? मी शिकून घेईन. दादाने एवढं प्रेमान दिल्यान मागे घालेनच. अगं पण हे तू घालणं म्हणजे नाकापेक्षा मोती जड आहे की नाही? पोलकरणेस तू. घरातली धुणी भांडी करते, फरशी पुसते. खराब होईल स्मार्ट वॉच. हिला घालून मिरवायचं तो वॉच तर मिरवू द्या. पण मग मी नाही घालणार.
असा की त्या मोलकर्णी सारखाच स्मार्ट वॉच मी घातला तर लोक काय म्हणतील? हो, इराच्या आई बोलल्या ता बरोबर आहे. माझ्याकडून उगाच खराब बिराब झाला मग मी नाही घालत. इरा तूच घाल, तुझ्या हातावर शोभून पण दिसत. मी काय बाहेर गेले किंवा सुट्टी असली तरच घालेन कदाचित. दादाने एवढा प्रेमान दिलाय ह्याच खूप आहे माझ्यासाठी. तूच घाला इरा, तुका सूट होईल. अगो झोपली नाहीस? खरं सांगू रुपाली, तू इल्यापासून आज तुझ्या चेहऱ्यावरची शांतता माका दिसता. बयो, लग्न झाल्यापासून शांतता, समाधान, सुख, आनंद विसरूनच गेली होती. या सगळ्या तुझ्या आयुष्यात परत येणार. अगं तू काय गुड न्यूज सांगायची होती. काय? खूप साऱ्या संस्थांनी ना तुझ्यासाठी पैशांची मदत केली आणि तुझ्या नवऱ्याचं घर पण तुकाच मिळणार. विशाल सर ॲडव्होकेटशी बोलले आहेत, त्यांनी सगळा सेट केलाय. बयो, खूप खूप धन्यवाद. खरंच तुम्ही नसते तर. आता आभार मानून परका करणारच का मका? पेशंटला इंजेक्शन द्यायचं होतं ना? होय, पण मी आधी शुभंकर सरांका विचारून घेते, मग सांगे. चालेल. रुपाली, तू अजिबात काळजी करा नको. तू लवकरच बरी होणारच आणि तुझ्या नवीन आयुष्याची सुरुवात करणारच. अयो, तुमच्यासारखी एखादी मैत्रीण आयुष्यात असायला हवी होती. असायला हवी होती म्हणजे? मी असाच ना तुझी मैत्रीण. मी इला इंजेक्शनचा विचारू. आराम कर. व्हेरी गुड रेवा, चांगलीच प्रगती झालेली दिसते. गुड इम्प्रूव्हमेंट रेवा. बाळा, औषधाचा एकही डोस मिस करायचा नाही. हो ताई. रेवा, मी ना तुझी ताई नाहीये. आपलं नातं आहे ना फक्त डॉक्टर आणि पेशंट एवढंच आहे. सो तू मला मॅडम म्हणू शकतेस. हो मॅडम. गुड. एक विचारू का? काय ग? ताई तुमची बहीण आहे ना? हे कोण बोललं तुला? कोणी सांगितलं हे तुला बाळा? बयो ताईने. अजून काय काय बोलली ग बयोताई माझ्याबद्दल? खूप वाईट वाईट बोलली असेल ती. नाही, तिचं तुमच्याबद्दल चांगलंच बोलली. ती म्हणाली का तुम्ही खूप हुशार आहात, दुसऱ्यांना मदत करता आणि तुम्ही खूप सुंदर आहात. बयोताई बरोबर बोलत होती. तुम्ही खरंच खूप सुंदर आहात. थँक्यू थँक्यू. पण रेवा, बयोताई ना माझी बहीण नाही आहे. हा, कधीच होऊ शकत नाही ती, कारण आमच्या दोघींची बरोबरीच होऊ शकत नाही कधीच. असो, तू आराम कर, रेस्ट कर.
सर याच्यावर काही सह्या हव्या होत्या तुमच्या. बाबा आज येऊ. हो ये ना. बाबा कामात आहात काय? कामं तर चालूच असतात. तू बोल. अहो रुपाली इंजेक्शन द्यायचं आहे तर एनाल्जेसिक 5 mg द्यायचं आहे ना? हो 5 mgचं द्यायचं आहे पण सलाईन मधून इंजेक्ट करायचं आहे. ठीक आहे. ओके. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. होतं मी तू इथे. अरे दादा आज माझा नोकरीचा पहिला दिवस ना म्हणून मी देवळात गेलो होते. घरातून बाहेर पडताना वहिनी भेटल्या मग त्या पण बाहेर पडत होत्या ना. मग त्यांना म्हटलं की चला देवळातच जाऊ. थंय त्या देवाचं दर्शन घेतला आणि हय माझ्या ह्या देवाचं दर्शन घेऊन मी हय इले. नाही देवदर्शन वगैरे झालं ते सगळं ठीक आहे पण रस्ताभर डोकं खाल्लं यांनी माझं. दादाला मी काय सांगू त्याला कसं विचारू तुम्ही चला. म्हणजे अरे म्हणजे तू यांना जॉब दिलास पण काय काम करायचं ते सांगितलंच नाहीस ना. मला विचारत होते तुम्ही सांगा म्हणलं मला कसं माहिती असणार म्हणून शेवटी घेऊन आले इकडे. रमाकांत अरे मी तुला ऑफिस डिपार्टमेंट मध्ये ठेवतोय. ठीक आहे. कुठे सर जरा रमाकांतला तुम्ही त्याचं काम समजावून सांगाल काय? सर ऍक्च्युली मला खूप कामं आहेत. आता ही फाईल घेऊन अकाउंट्स डिपार्टमेंटला जायचंय तिथून मग वॉर्डमध्ये राऊंड करता जायचंय. सगळी कामं मला करायला लागतात सर. कुठे कुठे एकटा बघणार ना मी तरी नाही शक्य होणार मला. बापरे. ठीक आहे. थँक्यू. बरं तू फ्री आहेस? होय तसा थोडा वेळ हा. ठीक आहे मग एक काम करशील रमाकांतला आपल्या ऑफिसमध्ये घेऊन जा. त्याला बिलिंग सेक्शन दाखव. अकाउंटंटची ओळख करून द्या आणि राजा भाऊला भेटव. म्हणजे फाईल्स कशा लावायच्या कुठे ठेवायच्या दिवसभर काय कामं करायची ते समजावून सांगायला सांग. ओके. ठीक आहे. चल बघ चल निघूया आपण. उगाच वेळ नको वाया जायला. चल ये. वहिनी मी येतोय. हा दादा येतोय. ऑल द बेस्ट. हा थँक्यू. सर मी येऊ का? येतो सर. हा पोटे काही सुधारणार नाही. दिवसभर उगाच काम करत असल्याचा आव आणतो आणि बडबड करत फिरत राहतो. हा शुभू एक रिक्वेस्ट होती. आय नो मी तुला खूप त्रास देतेय पण हॉस्पिटलमध्ये औषधांच्या ऑर्डर्स बद्दल काही होत असेल तर बघ ना. माझा बिझनेस सध्या खूप कमी झालाय रे. मला माहिती आहे पण माझ्या हातात नाहीये. दुष्यंत सरांच्या हातात आहे. ठीक आहे येते मी. बाय. राजा भाऊ वॉर्ड नंबर 4 मध्ये तुमका डॉक्टर जोशी बोलवतात. जरा जाऊन होय येते. या बघा. हा हय सगळ्या फाईल्स ठेवल्यात. मोस्टली तरी सगळे जे डॉक्टर्स आहेत ते पीसीस वापरतात पण कधी कधी फाईल्स पण बघतात. हा यो फोन आ. या फोनवरती फोन इलो तर माणसांची जरा नीट बोलायचं. हा आणि बाकीचं काम राजाभाऊ तुमका समजवते. हो बाई तू काय काळजी करू नकोस. मी सगळं नीट करतोय. तुमका काम तर नीट करूकच लागणार कारण एक जरी चूक झाली ना तर काय होईल ह्या तुमका चांगलाच माहिती आहे. घरी पण जाऊक मिळणार नाही. हैसून डायरेक्ट जे तर आपण कायमचा. बयो असं काय करतोस को? मी आता बदललंय. खरंच बदल. माका ना माझ्या चुकांचं प्रायश्चित्त करूच. तू माझ्यावर विश्वास ठेव. मी सगळा काम नीट करतले. एकदम शाण्यासारखं वागतले.
शाण्यासारखं काम करतलंय आणि योग्य वेळ येईल ना मग ये तुका तुझी लायकी पण दाखवतोय. काय बोलायचं होतं? ऍक्च्युली आता वयो त्या रुपालीला इंजेक्शन द्यायला जाणार. मग मी काय करू? तुम्हाला काहीतरी करायचं होतं ना. हो पण माझा प्लॅन वेगळा होता. हा, तुमचा प्लॅन बाजूला राहू द्या. आता मी सांगतोय ते ऐका. आता काय होणार आहे, आता बयो नर्सला प्रिस्क्रिप्शन लिहून देणार आहे आणि त्याच्यात ती उल्लेख करणार आहे 5 mgच्या इंजेक्शनचा आणि खाली ती सही करणार आहे. तुम्हाला कसं माहित? डेली रुटीनचा भाग असतो आमचा हा. बर, पुढे? शुभंकर सरांनीच बयोला सांगितलेलं की बरोबर 10 वाजता रुपालीला ते इंजेक्शन द्यायचं. कुठे काय फिरवून फिरवून बोलताय? नक्की काय करायचंय ते सांगा. सांगतो. ते जे इंजेक्शन आहे ते आपल्या स्टोर रूम मधून घेणार. आपण ते इंजेक्शन 5 mgच्या ऐवजी 50 mgचं द्यायचं. आपण फक्त 1 शून्य वाढवायचं. ओ, म्हणजे बयो आणि शुभंकर दोघही एकाच वेळेला अडकतील. करेक्ट. मी तुम्हाला सांगतो ना, एका दगडात 2 पक्षी मारायचे. वा पोटे, तुम्ही तर डोकं चालवायला लागला. ही आयडिया मस्त आहे. 5 चं 50 झालं म्हणजे 10 पटींनी मोठा घाव करता येईल. बरोबर. मॅडम, मी तुम्हाला शोधत होते. काय गो, काय झालं? रुपाली बरी आहे ना? हा मॅम, रुपाली मॅडम बरे आहेत, ते आराम करतायत. पण त्यांच्या इंजेक्शन बद्दल तुम्ही मोठ्या डॉक्टरांशी बोलणार होतात, ते बोललात का? ही त्यांची फाईल आहे. मी शुभंकर सरांशी बोलले. मी तुका एक इंजेक्शन लिहून देते, आपल्या स्टॉक मधून मागवून दे. ह्या बघ, मी जेवढ्या mgचं इंजेक्शन लिहून दिलाय नक्की तोच इंजेक्शन आणा, या फक्त चेक कर. ते इंजेक्शन सलाईन मध्येच इन्सर्ट करायचंय ना? होय. मी जरा स्पेशल वॉर्ड मध्ये जाऊन रेवाक भेटून येते. तुम्ही माझी वाट बघू नका. बरोबर 20 मिनिटं झाली की तुम्ही इंजेक्शन द्या. मोठे, हीच संधी आपल्याला. चला पटकन. एक्सक्यूज मी सिस्टर. हा सर, बोला ना. ह्या नवीन पेशंटच्या फाईल्स आहेत का? सर, ते रुपाली पेशंट आहेत ना, त्यांची फाईल आहे. हो का? बघू. आणि ह्या कुठल्या फाईल्स आहेत? सर, ते मोडक सर आले होते ना काल, त्यांचे रिपोर्ट्स आले आहेत. ओ बर बर बर, बघू जरा. अच्छा सिस्टर, तुम्ही एक काम करा. इन केस ह्या रिपोर्ट्समध्ये काही ॲबनॉर्मलिटीज असतील ना तर त्या जरा प्लीज ट्रॅक करा आणि मला लगेच कळवा. त्यांचा मुलगा अमेरिकेत असतो ना, त्याला आपल्याला डिटेल्स कळवावे लागतील ना. ओके सर. हा ठीक आहे, घेऊन जा तुम्ही. मी येतो थोड्या वेळात वॉर्डमध्ये. ओके सर. थँक्यू. काम झालं पोटे. किती शून्य वाढवलीत तुम्ही?
कागदावरच्या शून्यांचं काय पण बसलाय. तुम्ही आता बघा त्या बयोची किंमत कशी शून्य होते.